विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितिना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे तुका मने चित्त करावे निर्मळ तुका मने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे विश्वासितो करे स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे विठ्ठला विठ्ठला वंशी विभूषित गरान्नवनीरदाभात पीताम्बरधरुण बिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जघन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगाकारो
माझ्या मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना। आज परमपिता पांडुरंगाच्या असीम कृपेने हातलवाडी येथे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ ग्रंथा ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्रीमद भागवताचे प्रवक्ते श्री हरिभक्तिपरायण गणेश महाराज भिवंडीकर यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ श्रवण करत आहात। आज चौथ्या दिवसाची सेवा भगवत कृपेने माझ्याकडे आलेली आहे। तत्प्रित्यर्थ कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबारायांच्या 3 चरणाच्या या अभंगामध्ये महाराजांच्या किंवा महाराजांना अभिप्रेत असणारा जो वैष्णव आहे त्याचा उल्लेख केलेला आहे। वैष्णव ही विशेष गोष्ट महाराजांनी आपल्या अभंगातून सांगितलेली आहे। वैष्णव आहे, वैष्णवाचा विश्वास आहे, त्याचं हृदय आहे, त्याच्या हृदयाच्या अंतर्गत असणारे अंतस्थित भाव आहेत। कारण साधू हृदय हे भावाने समन्वित असतं, भावपूर्ण जीवन साधूचं असतं आणि त्याच्यामध्ये वैष्णव म्हणजे विशेष आहे। तुकोबाराय स्वतः वैष्णव होते आणि स्वतः वैष्णव असल्यामुळे त्यांना वैष्णवाच्या जीवनाची पूर्ण जाणीव, वैष्णवाची लक्षणं असतील, वैष्णवांचं जीवन असेल, वैष्णवांचं प्रेम असेल, वैष्णवाने केलेली भक्ती असेल, सर्वस्व तुकोबारायांना ज्ञात होतं। विठाला विठाला वैष्णवाच्या जीवनामध्ये भक्तीची व्यापकता, प्रेमाची व्यापकता, ज्ञानाची अगाधता असते। त्यांचं संपूर्ण जीवन प्रेम भक्तीनं उत्थंबलेलं असतं, भरलेलं असतं आणि सोबतच आत्मानात्म विवेक सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये असतो। वारकरी संप्रदाय हा भक्तिप्रधान संप्रदाय आहे। जेवढं महत्व भक्तीला या संप्रदायाने दिलं तेवढंच महत्व ज्ञानाला दिलेलं आहे, अद्वैताला दिलेलं आहे। सर्वांगाने परिपूर्ण असणारं, या सर्वांगाने परिपूर्ण असणारा तत्वविचार या संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या संप्रदायामध्ये आपण गीतेला आणि श्रीमद भागवताला जास्त महत्व दिलेलं आहे। हे दोन्ही ग्रंथ या संप्रदायाचे फाउंडेशन ग्रंथ आहेत, आधारभूत ग्रंथ आहेत। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। गीता म्हणजे तत्वज्ञान आणि भागवत म्हणजे सुद्धा तत्वज्ञान आहे। भागवतामध्ये भक्तिरस पूर्ण तत्वज्ञान आहे आणि गीतेमध्ये भक्ती सुद्धा आहे असं नाही, पण गीतेची भक्ती ज्ञानाने उथमलेली, भरलेली, परिपूर्ण असणारी भक्ती आहे। गीतेच्या भक्तीमध्ये आणि श्रीमद भागवताच्या भक्तीमध्ये थोडा अंतर आहे। विठ्ठला विठ्ठला गीता ही उपनिषदाचा सार आहे, श्रीमद भागवत संपूर्ण वेदाचं सार आहे। लक्षात ठेवा, संपूर्ण वेदाचं सार आहे। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीता अमृतम। गीता अमृत आहे आणि भागवत सुद्धा परमामृत आहे, कमी नाही। सर्वोपवेदोपनिषद जाता श्रीमती भागवती कथा।
सर्व वेद आणि उपनिषदाचा सार भागवत आहे, केवळ उपनिषदाचा सार गीता आहे. म्हणजे भागवताची एक विशेषता आहे, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला गीयते व्यास सुख नारदा दिवीही, त्याला भागवत म्हणतात. गीयते अनेन इति गीता, ज्या श्रीकृष्णानं जी गायल्या गेलेली आहे ती गीता आहे. परंतु ऋषी मुनी साधू संत व्यास नारद सुखदेव या सर्व ज्ञानी ऋषींच्या द्वारे गायलेलं जे काही गीत आहे ते श्रीमद भागवत आहे. म्हणून भागवतामध्ये आणि गीतेमध्ये तत्वज्ञानामध्ये कोणतंही अंतर नाही, फक्त पद्धतीमध्ये सरणीमध्ये अंतर आहे. विठ्ठला विठ्ठला आणि हे दोन ग्रंथ कळाल्यानंतर त्याला वैष्णव होता येतं खऱ्या अर्थाने. वैष्णव काय आहे तर भागवतामध्ये, वैष्णव काय आहे तर गीतेमध्ये आहे. संपूर्ण वैष्णवाची साधूची लक्षणं 12व्या अध्यायामध्ये गीतेच्या सांगितलेल्या आहेत. आणि प्रत्येक स्कंधामध्ये, श्रीमद भागवताच्या प्रत्येक स्कंधामध्ये साधूची लक्षणं आहेत, वैष्णवाची लक्षणं आहेत. अशा प्रकारे श्रीमद भागवत आणि श्रीमद भगवद्गीता. विठ्ठला विठ्ठला कशासाठी सांगितलं मी हे, या दोन्ही ग्रंथामध्ये वैष्णव काय हे सांगितलेलं आहे. आणि त्या दोन्ही ग्रंथाचा निचोड सार तुकोबारांनी आपल्या या अभंगात आणलेला आहे. म्हणून या अभंगाचा वैष्णव पाहण्यापूर्वी आपण थोडीशी अभंगाचीच प्रस्तावना पाहू. विठ्ठला विठ्ठला संत डोंगरेजी महाराज श्रीमद भागवत कथा करत असताना नेहमी सांगायचे, ते सांगायचे की बाबा वैष्णव होणं फार अवघड आहे. काय कदाचित संन्यासी होणं सोपं असेल, पण वैष्णव होणं अवघड आहे. संन्यास काय आहे? काम्यानाम कर्मनाम न्यासम संन्यासम कवयो विदुः. काम्य कर्माचा विधीपूर्वक त्याग करायचा, अंतकरणातल्या वासनेचा त्याग करायचा, आणि मग नंतर कुठेतरी संन्यस्त जीवन त्याला प्राप्त होत असते. वैष्णव सुद्धा संन्यासी आहे. दीक्षेचा संन्यासी वेगळा आणि लक्षणाचा संन्यासी वेगळा असतो. दीक्षेचा वैष्णव वेगळा आणि लक्षणाचा वैष्णव वेगळा असतो. दीक्षा तो कोणी घेते. झाली याला एखाद्याला इच्छा की मला संन्यासी व्हायचं, भगवे कपडे घातले, झाला संन्यासी. विठ्ठला विठ्ठला हो, वैष्णवाने संन्यासी सांगितला काय असतो. मी माझी आईची आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जान निरंतर. तो निरंतर संन्यासी आहे. कोण? मी माझी आईची आठवण, अहम आणि मम दोन गोष्टी विस्मृत झाल्या पाहिजे. काय? स्मृतीला परमार्थ म्हटलेलं आहे आणि विस्मृतीला संसार म्हटलेला आहे. आमचे गुरुजी सांगायचे, रंगनाथ महाराज परभणीकर, स्मृती हा परमार्थ आहे आणि विस्मृती हा धोका म्हणजे संसार आहे. विठ्ठला विठ्ठला भगवत पूज्यपाद नारदजी सांगतात, तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता. तदर्पिता अखिलाचारिता,
जे आहे ते सर्व भगवंताला अर्पण करायचं आणि अर्पण केल्यानंतर काय म्हटलेलं आहे पुढे? तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता. भगवंताच्या क्षणार्धाचं जरी विस्मरण झालं तर मृत्यू प्राय दुःख व्हायला पाहिजे, अगणित दुःख व्हायला पाहिजे. माझा देव मला एका क्षणासाठी विसरला. आपण पार विसरून गेलेलो असतो परमेश्वराला. कुठेतरी मृदंग टाळ पकवाज एखाद्या वेळी सप्ताह सुरू झाला की नंतर देव आठवायला लागतो की काहीतरी सुरू झालं व आता देवाच चला. विस्मृती हा संसार आहे, लक्षात ठेवा. विस्मृती दुःख आहे. काय आमचे तुकोबाराय सांगतात, विसरले तया थोर विसरले तया थोर झाली हानी पचतील खानी 84च्या. भगवत विस्मृती 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला जन्माला घालते, म्हणून विस्मृत व्हायचं नाही. काय आणि म्हणून तुकोबारांनी मार्ग सांगितला, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम विस्मृत व्हायचं नसेल परमेश्वराला तर राम राम स्मराधी, लाहो करागाठ घाला मुळबंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावोनी राहा गोविंदी गा. लक्ष म्हणजे स्मृती, लक्ष म्हणजे स्मरण. गोविंदाचं सातत्यानं स्मरण राहिलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी काय करावं लागेल? गोविंदाला जर स्मृत करायचं असेल, स्मरणामध्ये आणायचं असेल तर सांडा वाहुग्या उपाधी, वाहुग्या म्हणजे व्यर्थ, व्यर्थ उपाधीचा परित्याग केल्याशिवाय भगवत स्मृती परिपक्व होत नसते. आणि एकदा भगवत स्मृती परिपक्व झाली तर उपाधी आडवी येत नाही. तुम्ही आम्ही सर्व उपाधीमध्ये गुंतलेले लोक आहोत आणि उपाधीमध्ये गुंतलेल्या लोकांचा परमार्थ अपूर्ण राहतो. लक्षात ठेवा, उपाधीचा परित्याग परमार्थाचा प्रारंभ असतो. विठ्ठला विठ्ठला. उपाधीचा परित्याग परमार्थाचा प्रारंभ, वासनेचा परित्याग परमार्थाची पराकाष्ठा असते. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. या दोन गोष्टी ज्यानं सांभाळल्या त्याच्याच अंतकरणामध्ये भगवत स्मृती अखंड तेवत असते.
आणि भगवंताची स्मृती अखंड जीवनामध्ये राहण्यासाठी सातत्य लागतं परमार्थाचं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. सातत्य आहे. सततम कीर्तयन्तो माम. सातत्य महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. विठ्ठला आणि म्हणून वैष्णवाचा परमार्थ सातत्याचा असतो. म्हणून वैष्णव श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, वैष्णव अतिश्रेष्ठ आहे. वैष्णवाचं जीवन एक अलौकिक जीवन असतं. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. विठ्ठला आम्ही वृंदावनला राहायचो. श्रीमद भागवताचा अध्ययन चालू होता. आमचे श्रीमद भागवताचे गुरु स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांनी श्रीमद भागवतावर 200 ग्रंथ लिहिले. एवढे मोठे विद्वान होते. साक्षात ते भागवताचे अवतार होते. वेदांत आणि भागवत हा त्यांचा सातत्याचा विषय होता. संपूर्ण प्रस्थानत्रयी, लघु प्रस्थानत्रय असेल, बृहत प्रस्थानत्रय असेल, आणि श्रीमद भागवत म्हणजे त्यांचं सहज होतं. फार मोठे विद्वान. मग एकदा काय झालं की त्यांच्याकडे शिकत असताना माझ्यासोबत पुन्हा 2 विद्यार्थी होते. आम्ही सहपाठी होतो. एक दिवस आम्ही विचार केला की आपल्याला ब्रजभूमीची यात्रा करायची. ब्रजभूमी म्हणजे 80-84 कोस, 80-84 कोस एवढी मोठी ब्रजभूमी आहे. मग प्रत्येक गावागावामध्ये फिरायचं, ब्रजभूमीमध्ये फिरायचं, तिथले अनुभव घ्यायचे. भगवंताने ज्या ज्या ठिकाणी लीला चरित्र केलेले आहे ते लीला चरित्रांची स्थळं पाहायची, असा हेतू होता. निघालो आम्ही यात्रेसाठी. ज्या दिवशी निघालो त्या दिवशी एकादशी होती. काय एकादशी होती आणि आम्ही 3 जण होतो. 3 जण मिळून 2 रुपये होते आमच्याकडे. फार कठीण परिस्थिती ती. भिक्षा मागायची, खायचं. राहायला आश्रम नव्हता. कुठेही झाडाखाली दिवसभर अभ्यास करायचा, रात्री कोण्याही वाट्यावर झोपायचं. फार कठीण परिस्थिती. त्या परिस्थितीमध्ये जो आनंद होता तो आनंद आज नाही. लक्षात ठेवा, त्यागातला आनंद विशिष्ट असतो आणि भोगातला आनंद हा नश्वर असतो. नश्वर आनंदाची आशाच करायची नाही. विठ्ठला कारण तुम्हाला माहित आहे भागवतामध्ये, तुम्ही महाराजांच्या मुखातून ऐकसाल आता पुढे. 4था दिवस आहे. आशा ते परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम तस्मात् संचित्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगला. आशा ते परमं दुःखम. आशा म्हणजे परम दुःखाला प्रसवणारी गोष्ट आहे. मग आम्ही 3 जण होतो. एकादशी तिकडच्या परिसरामध्ये, तिकडं वैष्णव सुद्धा एकादशी धरत नाही. तिकडचे वैष्णव आम्ही आता वारकरी संप्रदायाचा आमच्याकडे असल्यामुळे आम्ही आता एकादशी धरणारे लोक त्यावेळी धरत होतो, आजही धरतो. भविष्यात जोपर्यंत प्राण राहील तोपर्यंत एकादशी सोडणार नाही. अजून तर काही तकलीफ नाही, काही शरीराला त्रास नाही, काही नाही. लोक काय करतात, शुगर झाली की एकादशी धरत नाही. काय अरे, एकादशी धरली तर शुगर कमी होते, पण लोकांना भ्रम झालेला आहे खायला पाहिजे म्हणून. उपाशी राहिले की शुगर वाढते म्हणतात. विठ्ठला मग आम्ही 3 निघालो. आमच्या चर्चा झाली की एकादशीला म्हटलं आपण भिक्षा मागू शकत नाही, मधुकरी मागू शकत नाही. एकादशीला तिकडं गेलंय मधुकरीला तर अन्न मिळेल तुम्हाला, ठीक नाही, वरण भात पोळी भाजी हे मिळेल. आपण ते तर खाऊ शकत नाही. मग आम्ही विचार केला की आपण एकमेकाला विचारलं, आहे का कोणाजवळ पैसे. एक जण म्हणला 2 रुपये आहेत माझ्याकडे.
आणि त्यावेळी काय नाही 8 आणे का 40 पैसे किलो साबुदाणा होता. म्हटलं तुमच्याकडे जे 2 रुपये घ्या, 1 किलो भर साबुदाणा किंवा अर्धा किलो घेऊन या. तो म्हणा नाही नाही मला ते खर्चायचे नाही पैसे. म्हटलं कशाला जेवायचे. तो म्हणाला की मी अतिशय बिमार झालो इकडे. प्रश्न ज्यावेळी त्या ठिकाणी सर्वच काही आता संपलं, कोणी सहायता करत नाही काही नाही, त्यावेळी घरी पत्र पाठवण्यासाठी ठेवलेले ते 2 रुपये. अरे म्हटलं सध्या तू बिमार नाही, काहीच नाही, आता खर्च करायला काय हरकत, बिमार झाल्यानंतर पाहू. आणि त्यावेळी ते 10 पैशाला आपलं ते पोस्ट कार्ड असायचं, 15 पैशाला ते अंतर्देशी कार्ड असायचं, आणि ते पाकिट होतं ते 20 पैशाला होतं. म्हणजे इतके पैसे लागत नाही पत्र घ्यायला. नाही नाही बाबा मी त्याच्यासाठी ठेवलेलं, मी काही खर्च करत नाही. आम्ही त्याला सांगून 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 बोर करून 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 त्याला 8 आण्यावर आणलं. 8 आणे तयार झाला. 8 आणे म्हणलं. ते म्हणे 8 आणे खर्च करतो. म्हणलं काय नाही, 8 आण्यात आपल्याला 40 पैशाचाच किलो भर साबुदाणा आहे. तू काय 1977 सालची गोष्ट आहे. विठ्ठला विठ्ठला ते 23 वर्ष आणि हे 23 वर्ष, किती वर्ष झाले आता? 46 वर्ष झाले त्या गोष्टी. फार जुनी गोष्ट आहे. तर मग तो 8 आणे म्हणलं जा दुकानात पहा. गेल्या साबुदाणा आणला, 1 किलो भर साबुदाणा, त्याचे 3 हिस्से केले, तिघायच्या कमंडलामध्ये टाकले, त्यात पाणी टाकून दिलं ते फुगण्यासाठी. त्याला मीठ नाही, मिरची नाही, काहीच नाही, ते फुगले. फुगल्यानंतर एका पाटावर बसलो. असा पाट वाहत होता पाण्याचा, आणि त्याच्यावर बसून ते म्हणाले मीठ असतं तर किती गोड लागला असता. मीठ असतं तर किती गोड लागला असता, तेल असतं तर किती सुंदर तळलं असतं. ते खूप कल्पना व्हायला लागल्या. परंतु मुश्किल ना 8 आणे ते साबुदाण्यासाठी होतं, तेलासाठी मागू शकत नव्हतं. आता तो खूप सुविधा आहेत. आता तर त्या एकादशीला टमाट्याची भाजी चालते, तुमची भेंडीची भाजी चालते वगैरे. आता त्या ठिकाणी फोडणी चालते. आमच्या त्या काळामध्ये हिरवी मिरची चालत होती पण लाल चालत नव्हती. आता मसाला सुद्धा चालायला लागला. चालवल्यानंतर काय चालवत नाही. म्हणून वैष्णव होणं अवघड आहे, लक्षात ठेवा. विठ्ठला वैष्णव सांगतो तुम्हाला काय असतो, त्याच्यासाठी उदाहरण सांगत होतो. जसं ते पाण्यात आम्ही तसंच भिजून तसंच खाऊन घेतलं, पाणी पिऊन घेतलं, झाले पुढे. संध्याकाळची वेळ झाली. म्हटलं अजून काढता का 8 आणे? ते म्हणे आता नाही, आता मेलो तरी काढणार नाही मला 8 आणे, काहीच नाही, आता मला 1.5 रुपये राहू द्या माझा. म्हटलं ठीक आहे बा, आता काय आग्रह नका करू. दुसऱ्या दिवशी द्वादशी आली. म्हटलं आता साबुदाण्याने काय जवान होतो आम्ही त्यावेळेस साबुदाण्याने आम्हाला काहीच नाही झालं. भूक लागलेली होती खूप. पण काढला दिवस, कधी पाण्यावर कशावर याच्यावर त्याच्यावर झाला, दिवस तर गेला. दुसऱ्या दिवशी आली द्वादशी. द्वादशी आल्यानंतर मग आमचा सकाळीच पूजा वगैरे झाल्या, आमच्या आपापले नीतिनियम. म्हणजे आता कसं करायचं. म्हटलं 11 वाजेला भिक्षा असते, 11 वाजेला जायचं मधुकरी मागायला. जे मिळेल 3 गल्ल्या धरायच्या गावाच्या, जे सापडेल ते आणायचं, काही हरकत नाही. आम्ही बिलकुल सर्व काही झोळ्या गिळ्या तयार करून कमंडल हातामध्ये निघणारच. एक साधू भेटला. तो मला अरे कुठं निघाले? म्हणलं भिक्षा मागायला. अरे भिक्षा कशाला करता? आमची धर्मशाळा आहे, शेठजी सर्व शिदा देतात, भांडे सुद्धा देतात बनवायला, आणि तिथं चुली सुद्धा आहे. म्हणलं ही तर फार चांगली गोष्ट आहे. आपण शिदा आटा घेऊ, मस्त आपल्याला जे पाहिजे ते बनवू मस्त खाऊ, कालचे उपाशी. आम्ही तिथं गेलो बा, ते भिक्षाचं कॅन्सल केलं आणि तिकडे गेलो. आम्ही तिथं पायरी चढायची आणि तिथला शिदा संपायचा एकच झाला. असं ते म्हणले संपला, आता नाही भेटू शकत. आता ते झालं वाटून संपलं. बापरे, म्हणलं आता काय करायचं. आता वाढले 12, आता भिक्षाला जाता येत नाही. ते शिदा नाही तिथं आम्हाला भेटला, भिक्षाला जाता येत नाही. एकादशी पेक्षाही द्वादशी इतकी खतरनाक झाली आमच्यासाठी. नुसतं पाणी पिलं होतं सकाळी, काहीच नाही. संध्याकाळपर्यंत काहीच नाही, कोरडे ठण होते सर्व. मग म्हटलं आता संध्याकाळी पहा कुठं व्यवस्था आहे, मठ आश्रम एखादा कुठं भेटलं तर. मग एक वैष्णव भेटला. तो म्हणाले असं करा, इथून जवळच इथं ते बाबळीचं बन होतं, बाबूळ बन होतं, त्याच्यामध्ये एक आश्रम आहे छोटासा जुना, एक महात्माजी आहे, वैष्णव आहे ते, त्यांच्याकडे गेलं तर तुमची सर्व व्यवस्था होईल.
गेलो त्यांच्याकडे. छोटीशी झोपडी होती. आमच्यातले म्हणू लागले अगोदर झोपडीत पहा काही आहे का नाही, इथंही फसायचो आपण. ते बाबा बसले होते भजन करत. ते छोटंसं मंदिर होतं त्याच्या पुढे भजन करत बसले होते. आणि आम्ही ते झोपडीत गेलो. झोपडीत पाहिलं तिथं काय नाही, 5-6 मडके होते. छोटीशी चूल होती. कोणत्याच मडक्यात काही नव्हतं. मग आता कसं करायचं म्हटलं, एखाद्या वेळी बाहेरून या महात्म्यासाठी येत असेल तर त्यांना विचारून पाहू. मग गेलो तिथं, दर्शन घेतले. बाबाजी भोजन पानी की व्यवस्था हो जाएगी आपने यहाँ रुकने की? अरे बोले रुकने की भी व्यवस्था हो जाएगी और भोजन पानी की हो जाएगी. क्यों चिंता करते, साधु किस लिए हुए, खाने के लिए हो गए क्या साधु? म्हणलं झोपडीत तर काही नाही ना. आता महात्माजीच्या पुढे जाता येत नव्हतं. तिकडं नियम आहे, संतांचा आदेश पालन करावं लागत असतो. आजही करायला पाहिजे. भूतकाळातही आम्ही करत होतो, भविष्यातही करावाच लागेल. साधूचा आदेश महत्वाचा असतो. साधूचा आदेश पालन करणं हा साधकाचा खरा परमार्थ असतो. विठ्ठला विठ्ठला. हो. मग आम्ही तिथं त्या बाबाने सांगितलं, ये कुंड है, बोले भगवान ने आज लीला चरित्र किए थे, भगवान का ये कुंड है, स्नान का तुम लोग स्नान करके आओ. मग आलो आम्ही स्नान करू. कशाचं स्नानात मन चित्त सर्व पोटात होतं आमचं, आहे की नाही. सर्व भूक लागलेली होती, करायचं काय. बाबा ने कहा कि देखो आप हम लोग मिल के भजन करेंगे. संध्याकाळचे दिवस माळवायचा वेळ झाला होता. जसं आपल्याकडे हरिपाठ वगैरे असतो तसं त्या आश्रमाचा नियम होता भजन करायचा. मग त्यांनी काय केलं, चूल पेटवली. आमच्याही आशा थोड्या पल्लवीत झाल्या. म्हटलं काहीतरी मिळतंय आता आपल्याला, बरं का. मोडकं ठेवलं त्याच्यावर, त्या चुलीवर. आणि आमच्या देखत आम्हाला तिथं कुठंच सापडले नाही, पण असं एवढे पसाभर तांदूळ घेतले आणि त्या पाण्यात टाकले मडक्यात. चूल पेटलेली होती. बोले आप तो रसोई बन रही है, आप तब तक भजन करेंगे. झालं व 5-5:30 भजन सुरू. 9 वाजले भजन करता करता. आता त्या खिचडीचं काय झालं असेल त्या तांदळाच्या त्या मडक्यात, आणि ती काय धुनी होती, ओढाली लाकडं लावलेली होती त्याच्यामध्ये. म्हटलं राग झाली असेल, तर ते पाणी जळून गेलं असेल, ते तांदूळही जळून गेले असते. काय आम्ही गणित भोजनाचे लावू लागलो, तो महात्मा होता तो भजनाचे गणित लावू लागला. विठ्ठला विठ्ठला. बाबाजीने कहा की करो भजन. ते पुढं म्हणायचे ना आम्ही मागं म्हणायचं. कशाचं मन लागतं भजनात. मन भोजनात ठेवलेलं, आता ते भजनात लागणार आहे का? फार अवघड आहे. आणि मग झाले 9 वाजले. 6ला टाकली होती ते तांदूळ त्या पाण्यात. किती वाजले? 9 वाजले. आता तुमच्या भागात खिचडी शिजायला किती वेळ लागतो सांगा बरं. कुकर मधली नाही, आपल्या भगुन्यातली जरा चुलीवरची. कुकर मधली तर 10-15 मिनिटात तिचं त्याचा चिखल होऊ शकतो त्याच्यामध्ये. अर्धा घंटा जरा ऐकले. चुलीवर म्हटलं तरी खिचडी खऱ्या अर्थानं शिजायला कमीत कमी 40 मिनिट लागतात. कारण आम्ही स्वतः 17 वर्ष स्वयंपाक केला म्हणून सांगतो. तुमची खिचडी शिजत असेल अर्ध्या घंट्यात, कारण तुम्हाला कच्ची पकलेली माहीतच नाही. याची अशा बाया वाढतातच, तुम्ही फाकता फक्त एवढं काम करता, दुसरं काय. स्वतः ज्याने तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच मैमान येईल कळो. स्वतः करावं लागेल, नंतर समजत असतं. विठ्ठला अरे तुमच्यातले इतके काही वेडे, त्यांना अजून मीठ मिरची फोडणी समजली नाही. आयुष्य गेलं त्यांचं. जसं वाढलं तसं त्या ठिकाणी बैलासारखं फक्त खायचं. यात काय कमी आणि काय जास्त आहे असं नाही. तर मग ते खिचडी टाकली. 9 वाजले. बाबाने कहा की ते भजनच म्हणत होते, त्यांना भान राहिलं नाही. कोणी आपल्या इथं आलं, कोणाला जेवण करायचं, मी खिचडी टाकलेली आहे, सर्व विसरून गेली. हळूहळू 10 वाजले. आणि 10 वाजल्यानंतर मग त्यांनी पाहिलं, अरे बोले भगवान का भोग लगने का रहा है. गेले व त्या मडक्याजवळ. मडकं जसं उचललं, तिथं काय ताट नव्हता, तांब्या नव्हता, गिलास नव्हता. मडक्यातच शिजवायचं, केळीच्या पानावर खायचा, असा नियम होता तिथला. आणि एकटेच होते महात्मा. आणलं मडकं, ठेवलं, ते झाकून ठेवलं. आम्हाला खूप इच्छा होती उघडून पाहावं त्याच्यात काय झालं, पण त्या महात्म्यानं झाकलेलं होतं. आपण कसं काय उघडतं, आहे की नाही.
त्यांचा जो नियम होता. आणि ते देव तिथं होता, दूर 10 फूट लांबा, आणि आम्ही तिथं त्यांनी उघडं करून ठेवलं समोर. आता बोले देखो भजन हो गया. भोग का भजन होगा? भोग म्हणजे त्या नैवेद्याचं भजन. अरे बापरे, म्हटलं गेली समजा रात्र, आता काही खरं नाही आहे की नाही, कशाचं मन लागतं. आणि मग ते म्हणे आता भोग का भजन. हमने कहा बाबाजी आप आगे कहो हम पीछे काही. जाऊ द्या म्हटलं, आता जेवणाची आशा सोडून द्या, जे होईल ते होईल. आता असं झालं आणि तसं झालं, काही हरकत नाही. मग काय झालं, त्यानं केलं भोगाचं भजन सुरू, आहे की नाही. भोगाचं भजन सुरू केलं, ते पुढे आम्ही मागे, ते पुढे आम्ही मागे म्हणू लागलो. वाजले 11. किती वाजले? त्यांनी एकदा का भजन सुरू केलं, ते भाव विभोर होऊन जायचे, त्यांना स्मरण राहायचं नाही की किती वेळ झाला. विठ्ठला विठ्ठला. आणि नियम असा आहे की अनाधिकाऱ्याला अधिकारी कळत नसतो, अधिकाऱ्यालाच अधिकारी कळत असतो, असे गुरुजी सांगायचे. बरं, विठ्ठला विठ्ठला. आता आम्ही अनाधिकारी, ते महात्मा अधिकारी पुरुष होते, सिद्ध पुरुष होते. आम्हाला काही कळत नव्हतं त्यावेळी सिद्ध काय असतं, साधक काय असतं. चालला होता परमार्थ. मग झाले 11 वाजले. 11 वाजल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं मला नाही, लगेच डायरेक्ट माझ्या गळ्यात पडून रडायला लागले. म्हणलं आता हे भजन कुठपर्यंत चालतं मला. गळ्यात पडून जे सुरुवात केली रडायला. म्हणलं बाबाजी हमसे कोई गलती हो गई तो क्षमा करना, आप महान संत है. नाही बोले बेटा ऐसी बात नाही. ते याच्यासाठी रडू लागले की मी यांना उपाशी ठेवलं. बोले मेरी कोई गलती नहीं, गलती उस परमात्मा की हो सकती है. मुझे पागल बना दिया उसने, कब से भजन हो रहा है पता ही नहीं. इसलिए रडू लागे. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या त्यांच्या. काय हे जीवन आहे. विठ्ठला विठ्ठला. साधूची वृत्ती सदैव लक्ष्यावर केंद्रित असते, असाधूची वृत्ती संसारात रमलेली असते. म्हणून त्याला साधू किंवा वैष्णव कळू शकत नाही. संत मीराबाईचे शब्द आहे. आसुवन जलसीची प्रेम बेली भोई, आसुवन जलसीची प्रेम बेली भोई. मारा तो गिरधर गोपाल दुसरा होई, मारा तो गिरधर गोपाल दुसरा होई. मारा तो गिरधर गोपाल दुसरा होई, मारा तो गिरधर गोपाल दुसरा होई. हे मीराबाईचं जीवन आहे, साधूचं वैष्णवाचं जीवन आहे. लक्षात ठेवा. कंठी प्रेम दाटे नैनी नीरलो, कंठी प्रेम दाटे नैनी नीरलो. प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. त्यांच्या जीवनात, त्यांच्या उत्तुंग जीवनाला आम्ही स्पर्श करू शकत नव्हतो. आम्ही फार छोटे होतो. बाबाजी गळ्यात पडून रडू लागले. त्यावेळी त्या ठिकाणी आमच्या तिघाईच्या गळ्यामध्ये एक एक झाले. नंतर आमची भूक तहान जे होतं सर्व विसरून गेलं. नंतर बोले चलो भोजन पाएंगे.
वैष्णव है बोले 12 बजे से पहले भोजन पा सकते, 12 बजे के बाद नहीं। 12 वाजेच्या नंतर राक्षस वेला सुरुवात होत असते। 12 वाजेच्या नंतर स्नान करायचं नाही, भोजन करायचं नाही, है की नाही? ढाब्यावरची गोष्ट वेगळी आहे की किती वाजेला करा, तिथं काही नियम नसतात। परिस्थिती अशी आहे। वैष्णवाची गोष्ट सांगतो। पडता जड भारी नेमान टळे निर्धारी, वैष्णव आहे, नियमाला चुकत नाही। बाबाजीनं आमचे 3 पात्र मांडले आणि त्यांचं एक पात्र त्यांनी मांडलंच नाही। हमने कहा बाबा सभी 7 करके भोजन। आता आम्हाला प्रश्न हा होता की त्या मडक्यात काय राहिला असेल। 6ला टाकलेले तांदूळ आता वाजले रात्रीचे 11। आता मडक्यात काय राहिलं असेल? तुमची खिचडी अर्ध्या घंट्यात शिजते, माझी खिचडी 40 मिनिटात शिजते आणि कुकरवाल्यांची खिचडी 20 मिनिटात शिजते। आणि ती त्या खिचडीला किती झाले? 4 घंटे झाले, 4-5 घंटे झाले 11 वाजेपर्यंत। मडकं आणलं तिथून उचलून आणि मडक्यामध्ये लाकडाचा असा चम्मच होता, लाकडाचा चम्मच, त्या चमचा घेतला आणि त्यात काढलं। त्यातून इतका सुगंध होता त्या खिचडीमध्ये, इतका सुगंध होता। ते आमच्या ताटावर टाकल्या, एवढ्या प्रत्येकाच्या ताटावर। म्हटलं ही खिचडी राहिलीच कशी? आम्ही तर आश्चर्य करू लागलो। बाबांनी भजन सांभाळलं, आमचं चाललं होतं पोट सांभाळणं। बाबा भजन सांभाळत होते, खिचडी भगवान कृष्ण सांभाळत होते। खिचडी देवानं सांभाळली, तिला जळू दिलं नाही, तिला फुलू दिलं नाही, काय अधिकार होता तो। काय असतो तो? अधिकार असतो। सत्पुरुषाचा अधिकार किती मोठा आहे। नंतर भोजन केलं, बाबांनी कहा कि आप सो जाओ। क्या? रात्रभर बाबा रडत राहिले की मी वेळेवरती साधू लोकांना भोजन दिलं नाही। रात्रभर रडत होते देवाच्या पुढे बसून, देवा मला संत सेवेमध्ये विस्मृती देऊ नको, स्मरण देत जा। सेवेचं स्मरण राहिलं पाहिजे, नामस्मरणाचं स्मरण राहिलं पाहिजे, ज्ञानाचं स्मरण राहिलं पाहिजे, परमार्थाचं स्मरण राहिलं पाहिजे। त्याच्यामध्येच भगवत स्मृती जागृत होत असते आणि भगवत स्मृती ज्याच्या जीवनात जागृत झाली त्याचा परमार्थ फलीभूत होत असतो। विठ्ठला आणि त्याच्यासाठी वैष्णव व्हावं लागतं। तो वैष्णव कसा झाला पाहिजे? अभंगाच्या पाहिजे काया वाचा
वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना. तुकोबारायांचे शब्द आहे. साधूची वाणी प्रासादिक असे, साधूची वाणी सत्वाणी असते. साधूच्या वाणीमध्ये सत्यत्व असतं, लक्षात ठेवा. साधूची वाणी अनुभवाची असते. जे अनुभव त्यांच्या जीवनात आले ते वाणीमधून ते प्रगट करत असतात. ते तुमच्या आमच्या मार्गदर्शनासाठी. काय तुकोबारायांचे शब्द आहेत. वैष्णव झाला परंतु कसा झाला? कायेनं वाचेनं मनानं वैष्णव होणे ही विशेषता आहे. पहिला शब्द आहे काया वाचा मने. काया म्हणजे कायेने, वाचा म्हणजे वाणीने आणि मन म्हणजे मनाने. काय तीन गोष्टीचा समन्वय ज्याच्या जीवनामध्ये झाला, कायेनं वाचेनं मनानं जो वैष्णव झाला तो खरा वैष्णव आहे. आणि त्याची नंतर उत्तरार्धामध्ये चरणाच्या फलश्रुती सांगितलेली आहे. विठ्ठला विठ्ठला हो. पहिला शब्द आहे काया. काया म्हणजे शरीर. शरीर आहे. शरीराने वैष्णव व्हायचं आहे. शरीराने वैष्णव झाल्यानंतर शरीरामध्ये जे अवयव आहेत त्या अवयवानं भगवंताचं भजन करायचं. हातानं टाळी वाजवल्यानंतर हाताचं भजन झालं. पायानं तीर्थाकडे मंदिराकडे चालल्यानंतर पायाचं भजन झालं. प्रत्येक जे काही हस्तपादादिक इंद्रिय आहेत त्या इंद्रियाच्या द्वारे. काया म्हणजे शरीर, लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला शरीर म्हणजे देह. संस्कृतामध्ये देह उपचय या धातूपासून देह शब्द बनतो आणि देहाचा अर्थ आहे शरीराचा अर्थ आहे. यद भोगायतनम तदेव शरीरम. जे भोगाचं आश्रयस्थान आहे, ज्याच्याद्वारे भोग भोगल्या जातात त्याला शरीर म्हणतात. तुमच्या पुढे भोजन ठेवलं तर तुम्ही शरीराने उचलून तोंडात टाकता की नाही? भोग भोगायचं साधन आहे, लक्षात ठेवा. हे शरीर भोग भोगण्याचं साधन आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या शरीरानं आजपर्यंत भोग भोगले, आताही भोगत आहे. जोपर्यंत जीवन आहे शरीर भोग भोगत राहणार. प्रत्येकाच्या भोग भोगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, प्रत्येकाचे भोग विषय वेगळे आहेत, परंतु शरीराच्या द्वारे भोगल्या जात असतात. परंतु या शरीराला जर तुम्ही वैष्णव बनवलं तर तुम्ही देवाला प्राप्त करू शकता. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोषुले शरीर साध्या होया शरीर साधले परब्रह्मा शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. या शरीराला तुम्ही जर वैष्णव बनवलं तर परब्रह्म साधता येतं, ईश्वर साधता येतो, भगवंताची प्राप्ती करता येते. हे शरीर आहे. फक्त शरीराला साधनेमध्ये उभं करा, शरीराला साधक बनवायचं. काय शरीराला तुम्ही योगी बनवू शकता, शरीराला तुम्ही भोगी बनवू शकता. शरीर भोगाचं साधन आहे, त्याच्याद्वारे भोग भोगल्यानंतर तुम्ही भोगी होऊ शकता आणि शरीराच्या द्वारे तुम्ही योगी बनवू शकता. है की नाही? अरे योग आसनं हे सर्व शरीरालाच करावे लागतात की नाही? मनाचं कोणतंही आसन नसतं, सर्व आसनं शरीरावर आहेत, शरीरच आसन करत असते. विठ्ठला विठ्ठला हो, शरीराने वैष्णव व्हायचं आहे. वैष्णवाची व्याख्या तुकोबाराने काय केली?
तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा हृदय कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन तिळा शरीराचा वैष्णव आहे हृदय कळवळा हा मनाचा वैष्णव आहे लक्षात ठेवा नाम उच्चारण करणे हा वाणीचा वैष्णव आहे पण शरीर असल्याशिवाय आपल्याला परमार्थ करता येत नाही लक्षात ठेवा पहिलं शरीर साधन आहे शरीर आहे म्हणून तुम्ही इथं येऊन बसलात हे की नाही शरीर आहे म्हणून ही मंडळी भजन करत आहे शरीर आहे म्हणून मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे भजन याची देही घडे देवाचे याची देही देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे या मनुष्य शरीरामध्ये देवाचं भजन आपल्याकडून होतं चार गाढवा आले टाळ घेऊन उभे राहिले कीर्तनात असं झालं कधी पण त्याच गावात झालं नाही अरे ते पशु आहेत पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोगभोगीती काही एक उपजता मरती बैरे अंध होती पांगोळ मुके त्यांना अधिकारच नाही लक्षात ठेवा अधिकार तुम्हाला आम्हाला आहे म्हणून आम्ही आपल्याला अधिकार परमेश्वरानं दिलेले आहे तर भजन करायला पाहिजे भजन कायेचा वैष्णव लक्षात ठेवा फार महत्वाची गोष्ट आहे काही लोक ज्ञानी झालेले असतात पण वैष्णव झालेले नसतात काही ज्ञानी आहेत पण वैष्णव नाहीत विठ्ठला विठ्ठला वैष्णवाचा संबंध सगुणाशी असतो निर्गुणाशी सुद्धा असतो पण ज्ञानी पुरुषाचा संबंध फक्त निर्गुण ब्रह्माशी असतो त्याचा संबंध केवळ निर्गुणाशी आहे आता सर्व निर्गुणाचे उपासक होऊ शकत नाही म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाने काय सगुणी भजता निर्गुणी पावले सगुणाचं भजन करायचं सांगितलेलं आहे भजन सगुणाचंच होतं आणि सगुण शरीराच्या द्वारे भजन होत असतं आता आलं लक्षात म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो उदाहरण सकाळची वेळ होती वशिष्ठ आपल्या आश्रमात बसलेले होते आणि असे वरती गुडघे करून बसले त्याच्यात डोकं घातलं गुडघ्यात रडू लागले भगवान श्रीरामाचा नियम होता दररोजचा नियम संस्कार आज सर्वात मोठी गोष्ट आहे संस्कार आपल्या पिढीला आपण संस्कार दिल्या गेले पाहिजेत नाहीतर या पिढ्या जर संस्कारापासून वंचित राहिल्या तर भविष्यात हीच लोक राक्षस होतील म्हणून संस्कार अतिशय मोलाचे आहेत प्रभू रामचंद्राचा संस्कार आहे काय संस्कार आहे गोस्वामी तुलसी बाबाने आपल्या रामायणात लिहिले प्रातःकाल उठी के रघुनाथा मात पितो गुरु नावहि माता राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम प्रातःकाल उठी के रघुनाथा मात पितो गुरु नावहि मंगल भवना मंगल दशरथ राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम
प्रात काल उठिके रघुनाथा मात पीत गुरुना वही माथा. रामचंद्र प्रभूचा नियम होता काय, कालच 22 तारखेला त्यांची प्राणप्रतिष्ठेत मध्ये सहभागी होऊन मी तुमच्या इथं पहिलं कीर्तन आहे तिथून आल्यानंतर, अयोध्येला आल्यानंतर बरं का. सकाळी तिथं झालं पण रात्रीचं पहिलं आणि सकाळचं तिथं झालं जवळ्याला. काय मी इतकं थकलेलो आहे, परंतु आमचे डफडे इतके चांगले आहेत त्याच्यामुळे मलाही सुद्धा उड्या मारा वाटायला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गडचिरोली वगैरे तिकडे नक्षलाईट सर्व, तिथं आम्ही जवळजवळ 100 गावात परमार्थ सुरू केला, म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून बरं का. मग सुरुवातीला आम्ही गेलो तिथं काही पकवान नव्हता, विना टाळ कोणत्याच गावात नव्हता. मग आम्ही इकडून आश्रमावूनच नेलं, भजने नेले, ते मृदंग विळा टाळ सर्व नेलं, विद्यार्थी नेले हरिपाठ हे ते करण्यासाठी. मग आम्ही त्या गावात उतरलो, उतरल्याबरोबर ते मला आले बा तमासगीर, ते पण ढोलकी दिसून नाही, मृदंगात काय म्हणले ते ढोलकी, आणि ते आमचा विना होता म्हणले पहा तुंतुन सुद्धा आहे. जमून व्हायला पाटला म्हणले आता तमाशा. आम्ही सांगितलं फक्त तुम्ही सर्वजण तमाशाला या, आम्ही तमाशा करायसाठी झालेलो नाही. विठ्ठला विठ्ठल. त्या काळामध्ये तिकडे वारकरी संप्रदाय नावाची वस्तू नव्हती. आम्ही 100 गावामध्ये वारकरी संप्रदाय सुरू केला. आज प्रत्येक गावात 10-10, 15-15, 20-20 टाळकरी आहेत, मृदंग आहे, विना आहे, तबला आहे. पण सुरुवातीला गेलो होतो, एक रेंजर होते आमच्या परिसरात, त्यांनी मला नेलं होतं आणि ते लोक म्हणे कीर्तन करतात, म्हणलो हा ना, म्हटलं टाळ मृदंग विने, ते बोले आमच्याकडे टाळ मृदंग हे काहीच नाही. मग ते धनगर होते त्या गावात, त्यांचे ढोल होते ते मोठे मोठे, त्याच्यावर चालतं का म्हणलं काय हरकत नाही, चालवल्यानंतर काय चालत नाही, मी फक्त माझ्या तालात तुम्ही ढोल वाजवा म्हटलं मी कीर्तन करतो. मग ते आणले ढोल, विना तर नव्हताच, कसं तरी करायचं होतं आणि त्यांना मार्गामध्ये आणायचं होतं म्हणून. अहो तुकडोजी महाराजांनी खंजिरी वाजून लोक मार्गात आणले, मीराबाईने एकतारीवर समाज मार्गात आणला. वाद्य कोणतं का असू द्या ना, पण समाज मार्गावर आला पाहिजे, लक्षात ठेवा, समाज परमार्थाला लागला पाहिजे. आणि मग काय झालं की ते आणले ढोल, मी केलं रामकृष्ण हरी सुरू. म्हटलं जास्त भजन म्हटलं की जमणार नाही, यांना काय सांगायचं ते फटाफट. यांना तुकाराम महाराजांची गाथा माहित नाही, अभंग माहित नाही, काही गीता माहित नाही, भागवत माहित नाही. अच्छा जसं गिऱ्हाईक असेल तसा माल सोडावा लागत असतो. तमाशा म्हणून जमले होते अगोदर, काय तमाशा म्हणून जमले, इतका जमला तमाशा तुम्हाला सांगतो. मग ते कीर्तन संपलं, मग मीटिंग झाली. म्हटलं आपल्या गावात विना नाही, टाळ नाही, मृदंग नाही. मग महाराज कुठून आणावं लागतं, म्हटलं पंढरपूरला भेटतं, करा वर्गणी. तर ते आता जवळजवळ 1990 सालची गोष्ट आहे. मग त्यांनी वर्गणी केली, 1000-1500 रुपये झाले बा त्यावेळेस. आणि 1000-1500 रुपयामध्ये 20 टाळ आले, मृदंग आला, विनाई आला, सर्वच आला. मग एक आळंदीचा विद्यार्थी होता आमच्या तिथं सोबत राहत होता, म्हणलं तू यांना शिकव आता 1-2 महिने. त्याला ठेवलं, ते गाव शिकलं, हळूहळू ते गाव शिकता शिकता आजूबाजूचे सर्व गाव, 100 गावामध्ये आता परमार्थ चालू झाला. आणि त्या नक्सलाईटच्या भीतीनं तिकडे कोणी जातही नव्हतं, एक नाही, कोणी कीर्तनकारही जात नव्हता, आणि कोणी भजन करणारही जात नव्हतं, कोणी काही जात नव्हतं. लोक चांगले पण संस्कार बेकार. एक संस्कार, 2 कोंबडे पाळलेले, ते कोंबड्या दोन्ही कोंबड्याच्या लढायला लावायच्या, झुंज बनतात त्याला, झुंज. एक कोंबडा 10-10 लाख रुपये कमावून देतो, लक्षात ठेवा. यात्रा भरतात, या यात्रेत त्या यात्रेत, ते कोंबडा न्यायचा आपला. मग त्याचा एक कोंबडा याचा कोंबडा जे भीड लावली, 10,000 रुपये, 5,000 रुपये, 4,000 रुपये, 2,000 रुपये असे त्याच्यावर इनाम असतात. म्हणजे तिकडचे कोंबडे सुद्धा पैसे कमावून देतात. तुमच्याकडचे कोंबडे विठ्ठला
हरकत नाही, ते कमवून देता, पण निदान तुम्ही तरी कोंबडे होऊ नका. कोंबडे होणं म्हणजे घाण खाणं, लक्षात ठेवा. जे घाण खातात ते कोंबडे आहेत. विठ्ठला विठ्ठला तर मग रामाची मी तुम्हाला गोष्ट सांगत होतो, उदाहरण सांगत होतो की सकाळी रामचंद्र प्रभूचा नियम होता, प्रातकाल उठिके रघुनाथा मात पीत गुदुना वई माता. आईचं दर्शन, वडिलांचं दर्शन, गुरुजनांचं दर्शन करायचं आणि नंतर काय असेल ती गोष्ट. हा संस्कार आहे. मग कौशल्याचं दर्शन घेतलं, कैकेयीचं घेतलं, सुमित्रा मातेचं घेतलं, राजा दशरथाचं दर्शन घेतलं. मग गुरुजीच्या दर्शनासाठी आश्रमात गेले वशिष्ठाच्या. तर वशिष्ठ दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं दाबून रडू लागला. भगवान श्रीराम ज्यावेळी आपल्या गुरुच्या समोर जातात आणि गुरु रडत आहे त्यावेळी स्वतः ते घाबरले. परमात्मा आहे, गुरुच्या समोर घाबरला. माझं काय चुकलं, माझे गुरु महाराज रडत आहेत. हिम्मत होत नव्हती, हिम्मत होत नव्हती. साधू किती क्रोधी असेल, काही असेल, फक्त तुमचं डोकं त्यांच्या पायावर ठेवायचं. पायावर ठेवल्यावर अर्धा शांत होतो साधू. विनय आहे, विनम्रता आहे, साधूला अतिशय आवडत असते. म्हणून एखाद्या वेळी कोणी साधू रागावला, काहीच बोलायचं नाही, जायचं डायरेक्ट पायावर पडायचं. ते अर्ध थंड होऊन जातो तेवढ्या. मग हळूहळू हळू उठेपर्यंत भरपूर थंडी होऊन जातात. तर हे अनुभवाच्या गोष्टी सांगतो, हे काही फालतू गोष्टी नाहीत कोणते. विठ्ठला विठ्ठला आणि कीर्तनामध्ये फालतू गोष्टी सांगण्या म्हणजे तमाशा. ते कीर्तन नाही. कीर्तनामध्ये जे फालतू गोष्टी सांगतात का नाही, तो तमाशा असतो. मग तुम्हाला तमाशा आवडतात का कीर्तन आवडतात? तमाशा आवडतात नाही? बर, विठ्ठला विठ्ठला. अरे कीर्तनाच्या लाईनला सोडून काही बोलणं हा संप्रदायाचा सुद्धा अपमान आहे. काय संप्रदायाला कलंक आहे तो, लक्षात घ्या. एक नाही, वैकुंठवासी दांडेकर मामा, जोग महाराज, साखरे महाराज, गुरुजी आपले काय होतं, ते कीर्तन करत होते आणि त्यांनीच काढलेल्या संस्थेमध्ये पुढे आता तमाशे व्हायला लागले. कीर्तनाची लाईन सोडून, कीर्तन सोडून, अभंग सोडून बोलणे, काही बोलणे योग्य नाही, लक्षात घ्या. याच्यामुळे आपल्या संप्रदायाची फार मोठी हानी आहे. असतो तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की राम गेले वशिष्ठाकडे आणि वशिष्ठाकडे गेल्यानंतर वशिष्ठ रडू लागले. गुरु कशानं प्रसन्न होतील रामाला माहित होतं, तो सर्वज्ञ आहे. गेला आणि चरणावर मस्तक ठेवलं, विनयाने दोन्ही हात जोडले आणि विचारलं, गुरु महाराज काही चुकलं सेवकाचं? चुकलं असेल तर क्षमा करा. सकाळी सकाळी ध्यान मनन चिंतन पूजनाची वेळ आणि तुम्ही रडतात. वशिष्ठ म्हणाले, ओ राम मी रडत आहे. काय कारण आहे? तुम्हाला कोणी जर शब्दानं दुखवलं असेल, कोणी तुमची निंदा केली असेल, काही केलं असेल तर आम्ही आहोत. आमचा धनुष्य आहे त्याच्यासाठी. राम गोष्ट ती नाही. काय मी पुष्कळ दिवसापासून रडतोय, फक्त तुला दिसलं नाही. पण आज मला सकाळपासून रावल्यात गेलं नाही, म्हणून आज तुझ्या प्रत्ययाला आलं माझं रडणं. काय चुकलं तुझं? काही चुकलं नाही राम. मला असं वाटायला लागलं की माझंच काहीतरी चुकलेलं आहे, माझंच काहीतरी चुकलेलं. असं बोलू नका. राम म्हणाले, गुरु महाराज असं नका बोलू. तुमच्या वाणीतून हे शब्द आम्हाला ऐकावेसे वाटत नाही. काय परिस्थिती आहे सांगा. तर त्यावेळी वशिष्ठानं एवढंच म्हटलं, भविष्यामध्ये मला मनुष्य म्हणून जन्म देशील ना राम, तर गुरु म्हणून मला जन्म देऊ नकोस. मला पुढच्या जन्मामध्ये शबरी बनवलं तरी चालेल. शबरी सगुण भक्तीचा परमानंद लुटत आहे आणि मी गुरु होऊन नुसता बसलो. मला शबरीचा आनंद, शबरीचं भजन, शबरीचा जो प्रेम आलाप तो करता येत नाही, म्हणून मला रडू येतं. मला बनवायचं असेल तर वैष्णव बनव. काय बनव? वशिष्ठाने सुद्धा वैष्णव बनवण्याची आशा रामाकडे केली.
वैष्णव बनणं इतकं अवघड आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आत्मनिष्ठ जरी झाले तरी भक्ती सुख दुर्लभाद्या. आत्मनिष्ठ जरी झाले तरी भक्ती सुख दुर्लभाद्या. आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ. त्या भक्तीचं सुख वैष्णवालाच फक्त मिळत असते. वशिष्ठ ज्ञानी होते, आत्मनिष्ठ पुरुष होते, पण वैष्णव नव्हे होऊ शकले. म्हणून त्यांना ते दुःख होतं वैष्णव होण्यासाठी. राम मला भविष्याच्या जन्मामध्ये वैष्णव म्हणन बाबा, मला ज्ञानी बनू नको, मला गुरु बनवू नकोस. ज्यावेळी भगवान श्रीराम विश्वामित्राच्या बरोबर जनकाच्या घरी गेले, सीता संयोराचा प्रसंग आहे. राजा जनक निर्गुण निराकार परमेश्वराचे अनुभूती घेणारे महान ज्ञानी पुरुष, काय ब्रह्मानुभूती करणारे ज्ञानी पुरुष. पण वशिष्ठ विश्वामित्राच्या सोबत ज्यावेळी त्यांनी राम पाहिले, एवढं सुंदर स्वरूप त्यांनी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. विचारलं, महामुनी कोण आहे? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, राम सचिदानंद भगवान, प्रेम ते प्रगट होई मय जाना. आत्मज्ञानामध्ये प्रेम शून्य असतं, आत्मज्ञानी पुरुषामध्ये प्रेम नसतं. मग तुम्हाला असं वाटेल ज्ञानी काय कठोर असतो का? ज्ञानी लोक असतात संसाराला त्या ठिकाणी तिरस्कृत करतात, संसाराला आसार सांगतात, संसाराला मिथ्या सांगतात. पण वैष्णव संसाराची निंदा करत नाही. ज्ञानी निंदा करतो, ज्ञानी म्हणतो आली काय, असत आहे, मिथ्या आहे संसाराची निवृत्ती करायचे सांगतात. वैष्णव म्हणत नाही की संसाराची निवृत्ती करा. वैष्णव एकच सांगतो की भगवंत प्राप्त करा. विठ्ठला विश्वामित्रांना सांगितलं, निर्गुणाचंच एक रूप सगुण आहे, साक्षात राम सच्चिदानंद ब्रह्म आहे. त्यावेळी ते जनक राजा म्हणले, ब्रह्म आहे हे ब्रह्म, हस्तपादादी अवयवाने युक्त असणार ब्रह्म. उपनिषद सांगतात अशरीरम अव्ययम अक्षरम नाम ब्रह्म. ते अव्यय आहे, अक्षर आहे, अशरीरी आहे, आणि हे तर शरीर आहे. विश्वामित्र हे सांगतच होते की जनक राजाच्या अंतकरणामध्ये वैष्णवत्व जागृत झालं. आणि ते काय म्हणतात, इनहि विलोकत आति अनुरागा, परवश ब्रह्म सुख हे मनुष्या. मंगल भवन आमंगल हारी, द्रव सुदशरथ आदिर बिहारी. इनहि विलोकत आति अनुरागा, परवश ब्रह्म सुख ही मनुष्या. इनहि विलोकते अति अनुरागा, इनहि विलोकत अति अनुरागा, बरवस ब्रह्म सुख ही म्हणू त्यागा. त्यांनी आपल्या हृदयातलं ब्रह्मसुख ब्रह्म ज्ञान बाजूला ठेवलं आणि श्रीरामाच्या चरणावरती राजा जनक नतमस्तक झाले. सगुण ब्रह्म, भक्तीचा विषय सगुण ब्रह्म आणि ज्ञानाचा विषय निर्गुण ब्रह्म आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून वैष्णव श्रेष्ठ का, तर तो सगुण ब्रह्माची प्रतीती निर्गुण ब्रह्माची अनुभूती करत असतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ, ज्ञानी पुरुषाजवळ सगुण नाही, म्हणून न्यूनता आहे, कमी आहे. म्हणून काया वाचा म्हणे, कायन शरीरानं वाणीनं मनानं
विष्णुदास म्हणजे वैष्णव होणे आणि ते झाल्याची फलश्रुती काम क्रोध त्यास काम क्रोध त्यास बाधितीना कायानं वाचन मनानं विष्णुदास झाल्यानंतर वैष्णव झाल्यानंतर त्याला काम आणि क्रोधाचा प्रतिबंध राहत नाही. काम त्याने जिंकलेला असतो आणि क्रोधही त्याने जिंकलेला असतो. काम क्रोध बंदी खानी तुका मने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे वैष्णव. विठ्ठला विठ्ठला काम क्रोध त्यासी बाधितीनं लक्षात घ्या. संगात संजायते काम कामात क्रोधो बीजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. आसक्तीपासून काम निर्माण होत असतो. आसक्ती कामाला जन्म देत असते. काम क्रोधाला जन्म देत असतो आणि क्रोध अनेक विकारांना जन्मतात असतो. म्हणून आसक्तीचा परित्याग केल्यानंतर काम राहत नाही. मारुतीरायामध्ये आसक्ती नव्हती म्हणून कामची नाही तेथे क्रोधाची कामची नाही तेथे क्रोधची कैचा तेथे कैचे भांडण रे. रामगड्याची आवडी मोठी मनोनी लंके पेने रे. जेथे कामच नाही तिथं क्रोध येणं शक्य नाही. ज्या अर्थी काम आहे त्या अर्थी क्रोध येत असतो. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. तुम्हाला या गोष्टीवर एक छोटस उदाहरण सांगतो. वशिष्ठ आणि विश्वामित्रामध्ये झगडा होता. भांडण होतं त्यांच्यामध्ये. असं नाही की तुम्ही ठेका घेतला असं काही नाही. साधू लोक सुद्धा भांडण करतात. तुमचे भांडणं फार सरळ आहेत. साधूचे भांडणं फार बेकार असतात. लक्षात ठेवा. तुमचे काय सकाळी भांडण संध्याकाळी एका ताटात जेवतात.
आमचं तसं नाही, एकदा धरलं की बा शेवटच करतात त्याचं. नको अज्ञानाचं लक्षात आहे. साधू कधी कोणाशी भांडत नसतो, लक्षात घ्या. विठ्ठला 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 हो, प्रसंगानुसार साधूलाही भांडणं करावं लागतात, भांडणही लावून द्यावे लागतात, दोन्ही गोष्टी. ते नारद होता, ते भजन करायचं दिवसभर रात्रभर आहे. नारायण 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 नारायण. गेलं कैलासवर एक दिवस, आणि तिथं भगवान शंकर बसले होते असे. इकडून गंगा बसली, इकडून गौरी बसलेली होती. काय तिकडं गेले त्या ठिकाणी शंकराला सांगितलं नारदानं, एक काम करा म्हणे. काय? मी जप करायला लागलो. जप तर रोजच चालत असतो, जपाला सोडून दुसरं काम करा नाही का काही. म्हणे काहीच नाही, तुम्ही फक्त काय करायचं, त्या गंगेच्या कानाला तोंड लावायचं, नुसते ओटा हलवायचे असे. गेले म्हणजे गेलं ते शंकर उठले भगवान, आणि त्या गंगेच्या याला थोडंसं कानाजवळ तोंड नेलं, आणि थोडंसं फुटफुट काही बोलले गेले काहीच नाही. नारदाने सांगितलं कोणता मंत्र म्हणायचा नाही, काहीच नाही, नुसते ओटा हलवायचे. आणि पार्वती तिरप्या नजरेनं पाहत होती, काय की मालक काय तिच्या कानात सांगत आहेत म्हणून. आणि मग तिनं ते नुसतं कानाला तोंड लावलं, नुसतं काहीतरी बोललं नाही, काहीच नाही. पार्वती म्हणे मला सांगा तिच्या कानात काय सांगितलं. नाही मला हे सांगा की तिच्या कानात तुम्ही काय. शंकर म्हणाले मग काहीच नाही सांगितलं. आणि शेंडीवालं गेलं कळ लावून, ते गेलं निघून, फक्त एवढंच सांगितलं. साधू आहे ना, कशाला दुसऱ्याचे भांडणं लावतो. तिथं गेलं ते शेवटी काय झालं, तुम्हाला पार्वतीच्या मनामध्ये असा संदेह दृढ झाला, नाही तुम्ही काहीतरी गुप्त गोष्ट तिच्या कानात सांगितली, पण तुम्ही मला सांगत नाही. शंकर भगवान म्हणजे माझी शपथ आहे, मी तिला काही सांगितलं नाही. कोणाची कला आहे, साधू काय कला करतील सांगता येत, कारण ते कलाकार असतात. विठ्ठल विठ्ठल गेल्या घरात भांडण लावून काय, गंगा गौरी दोघे भांडवी सम्यासी धाडिले वनारे. हे झगडा लागला त्यांच्या घरामध्ये. शंकर भांडणे ही नको ती नको, गेले सोडून जंगलामध्ये जाऊन बसले. फक्त तुम्ही बसू नका जंगलात जाऊन. ते शंकर भगवान बसले, काही हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला तुम्ही जंगलात जाऊन म्हटले शिव्या आम्हाला खावं लागतात. महाराजांनाच सांगितलं होतं असं, म्हणून माझा नवरा तिकडे जाऊन बसला आता जंगलात. असं काही करू नका. आपल्या तुकोबराने सरळ सांगितलं, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. किती सोपं सांगितलं, काही द्यायचं काम नाही. जे गेले ते धन्य आहे, पण तुम्ही मात्र तसं करू नका. आम्हाला रिकामं टेन्शन व्हायचं. पण तर मी तुम्हाला सांगत होतो एक गोष्ट, भांडणं होते वशिष्ठ विश्वामित्रामध्ये. भांडणं कशासाठी नाही, परमार्थातले भांडणं गादीसाठी, गादीसाठी. त्याला बसवायचं की याला बसवायचं, याला बसवायचं, बसवायचं. फार बेकार काम आहे. पुष्कळ वेळा माझ्यावरही प्रसंग आला, माझं गादीवर दुसरा बसायचा आणि माझं डोकं दुखायला लागलं सांगून सांगून. जाऊ दे म्हटलं, कोणाला का बसवणं. नाही 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 महाराज, मी इतकी सेवा केली, तितकं केलं ना, अमकं केलं ना. म्हणलं काही कर तिकडे. शेवटी काय करणार आहे, डोकं दुखायला लागलं सांगून सांगून, गेलं सोडून. आता एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ती. दोघं जण शिष्य, एक महाराज. अचानक महाराज गेले, त्यांना सोडून. साधू आमच्यासारखे जमा झाले, आता कोणाला बसवायचं, काही इकडच्या पार्टीचे, काही तिकडच्या पार्टीचे. हे म्हणले याला बसवा, ते म्हणले त्याला बसवा. मी दोन्ही माझ्या परिचित होते, मी समजावून सांगितलं. जे विद्वान होते त्यांना म्हटलं यांना बसवा, हे पाठ प्रवचन हे वगैरे सांगू शकतात, आश्रम चालू शकतात, तुम्ही त्यांच्या सोबत दुसरं काम करा. नाही ते मी का कमी आहे काय, मी का शिकलो नाही काय, मला भाडमध्ये जायला तिकडे काही करायचं, काय करायचं, मी कशाला टेन्शन घेऊ. त्याच्यासाठी मी आपण गादी गिदी काहीच निर्माण केली नाही. मस्त कोणा आपल्याजवळ आसन नाही, आता याच्या माझ्या खाली आसन नाही, काही नाही. ते आसन ठेवा, त्याला एक पोरग ठेवा, ते आसन घ्यायला आणि ते टाकायला कशाला झंझटीमध्ये करायचं. सोपं आपलं, तुम्ही जे टाकाल त्याच्यावर बसायचं, 2 मिनिटं सांगायचं जे काय सांगायचं ते, मस्त राहायचं, कशाला भानगडी करायचं. विठ्ठला विठ्ठला
विश्वामित्र झगडा एवढ्यासाठीच होता. विश्वामित्राची एकच इच्छा होती की मला वशिष्ठानं ब्रह्मर्षी म्हणावं, ब्रह्मर्षी म्हणावं. वास्तविक विश्वामित्र तो क्षत्रिय होता, एक नाही. राजर्षी म्हणणं ठीक होतं, पण ब्रह्मर्षी तू ब्राह्मण नाही, ब्राह्मण असतो ब्रह्मर्षी. तर विश्वामित्राने तपश्चर्यावर गायत्री सिद्ध केली. गायत्रीचे अधिष्ठाता ऋषी आहेत ते विश्वामित्र. म्हणजे क्षत्रियाचा त्यांनी ब्राह्मणत्व प्राप्त केलं. आणि तुम्ही आचरणशील असाल तर तुम्हाला ब्राह्मण व्हायचं कामच नाही, तुम्ही ब्राह्मणच आहात. आचरणशील असाल तर, आचरण नसेल तर ती गोष्ट वेगळी. तर काय झालं ते पुष्कळ, त्याच्यामुळे झगडा होता एकमेक, त्यांच्यामध्ये आपसामध्ये जमतच नव्हतं. विश्वामित्राला इतका क्रोध आला, एक तर आता तो राहील नाही तर मी राहील, इथपर्यंत गोष्ट जाऊन पोहोचली. त्याने ठरवलं न रहेगा बास न बजेगी बासुरी. आता वेळूच कापून टाकायचा, मग बासऱ्या कशाच्या बनवायच्या? वेळूच जर ठेवायचा नाही, जाळून टाकायचा, मग कशाच्या बासऱ्या बनवायच्या? त्यानं ठरवून घेतलं सर्व. आणि ठरवल्यानंतर रात्रीची वेळ होती, पौर्णिमेची रात्र होती. त्यांच्या झोपडीपुढे गर्द छायादार वृक्ष होता आणि विश्वामित्र दिवसाच कधीतरी त्या वृक्षावर जाऊन बसला आणि एवढा मोठा दगड घेऊन गेला वरी जाऊन बसला. कारण संध्याकाळच्या वेळी त्या वृक्षाखाली अरुंधती आई आणि वशिष्ठ आत्मज्ञानाची रोज चर्चा करायची. अरुंधती ब्रह्मज्ञानी होती, लोपामुद्रा ब्रह्मज्ञानी होती, गार्गी ब्रह्मज्ञानी होती, आपल्या मुक्ताबाई ब्रह्मज्ञानी होत्या, जनाबाई ब्रह्मज्ञानी होत्या. या ब्रह्मज्ञानी संत विठ्ठला विठ्ठला संध्याकाळी का झाडाखाली आला वशिष्ठ की वरून दगडच टाकतो डोक्यामध्ये. समाप्त. शेवटचा निर्णय झाला होता. दगड घेऊन बसला, एका फांदीवर बसून राहिला चुपचाप. संध्याकाळी भोजन पाणी पासून निवृत्त झाल्यानंतर अरुंधती माता वशिष्ठजी त्या वृक्षाखाली बसले. वशिष्ठ आसनावर बसून आत्मज्ञान सांगू लागले अरुंधतीला. अरुंधती आई म्हणाली, आज राहू द्या आत्मज्ञान, माझ्या मनामध्ये अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे. का हो वशिष्ठजी? सध्या या वर्तमान काळामध्ये, त्या काळची गोष्ट, सर्वात श्रेष्ठ ऋषी कोण आहे? अगं वेडे काय विचारतेस? विश्वामित्रासारखा श्रेष्ठ कोणी ऋषी असू शकतो? विश्वामित्र तपस्वी श्रेष्ठ ऋषी आहेत. का हो? व तुमच्या मनामध्ये तुम्ही माघारी कोणाची? विश्वामित्राची इतकी प्रशंसा करता. कोणी आपली जर माघारी प्रशंसा करत असेल ती खरी प्रशंसा आहे. तोंडावर करणारे पुष्कळ आहेत, तोंडावर करणारी लबाडही असू शकतात, असं काही नाही. पण माघारी करणारे मात्र खरोखर असतात, ते खरे असतात. परिस्थिती पाहून चालतात गोष्टी. विठ्ठल विठ्ठल काही मी कीर्तन ऐकले, ज्याने कीर्तन ठेवलं त्याचीच अर्ध कीर्तन त्याच सांगतो, ते त्याचीच प्रशंसा. असे होते ते तसे होते. अरे देव कसा आहे हे सांग, त्याला काय सांगतो? त्याला 2-4 शब्दात सांग, त्यानं तुझे परमार्थ ठेवला म्हणून, काही हरकत नाही. त्याचीच प्रशंसा कर. देवही गेला बोंबाला आणि ते संतही गेले बोंबले, त्याच लागतं वर्णन करत राहते. त्याचा विषय आहे तो, असं काही नाही. त्याला वाटलं हा प्रसन्न झाला तर थोडासा कामा येईल कीर्तन झाल्यावर, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. त्याला प्रसन्न करण्यासाठी कीर्तन करू नका. विठ्ठला विठ्ठला काय झालं की ते वरती झाडावर बसलेला, इकडे यांची आत्मचर्चा चालू. अरुंधती आईनं सांगितलं, विश्वामित्र तुमच्या मनामध्ये एवढे महान आहे, आणि मग तुम्हाला त्यांना ब्रह्मर्षी म्हणायला काय झालं? अगं मी त्यांना केव्हाच ब्रह्मर्षी म्हटलं असतं, असं काही नाही. ज्या दिवशी विश्वामित्र क्रोध त्यागतील त्या दिवशी विश्वामित्राला मी ब्रह्मर्षी म्हणे. आता दगड सोडता येईल का डोक्यात? दगड घेऊन बसलेले होते, आता सोडता येईल का डोक्यात दगड? अहो त्यांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. काय वशिष्ठाचं माझ्या प्रती किती महान मोठं मन आहे, आणि मी माझं मन कोठं नेलं, किती गलिच्छ करून ठेवले अविचाराने. क्रोध
त्याच वेळी आता दगड घेतला, दगड तर फेकावंच लागणार आहे, नाही डोक्यात फेकला कुठंतरी टाकावंच लागणार. साईडला दगड फेकून दिला, खाली उतरले आणि साष्टांग दंडवत केला वशिष्ठाच्या चरणाला. दोन्ही काखेमध्ये हात घातले आणि हृदयाला लावले. सांगितलं, उठा ब्रह्मर्षी, उठा ब्रह्मर्षी. क्रोध त्यागल्यानंतर विश्वामित्र ब्रह्मर्षी झाला. साधूचं जीवन आहे. काम आणि क्रोध हे त्याच्या जीवनाचे आडवाट आहे, चोर आहे, त्याच्या जीवनातले दोष आहेत आणि त्याचा त्याग म्हणजे वैष्णव. विठ्ठला विठ्ठला. आणि असाच वैष्णव आपल्या परमेश्वरावरती अनन्य विश्वास ठेवू शकतो. दुसऱ्याकडे विश्वास तो करी स्वामीवरी, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी 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 तो करी स्वामीवरी सत्ता, सत्ता भोगीता होय जाते, सत्ता भोगीता होय जाते, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. विश्वासी म्हणजे सुद्धा वैष्णव. सज्जन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावत्यास कृपू लागे. उंच नीच काही नेणे संपूर्ण अभंग पाहून घ्या. ज्यांनी ज्यांनी त्याच्यावरती विश्वास केला, परमेश्वरावर, पांडुरंगावर, लक्षात घ्या, त्याचं सर्व कार्य परमेश्वराने केलं. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य विश्वास ज्यांचा आहे, जेवढी आपली मालिका झाली संतांची, सर्व अनन्य विश्वास पांडुरंगाच्या ठिकाणी ठेवणार. वास्तविक सज्जन कसाई मांसाचं दुकान होतं, पण ज्यावेळी ते भजनात दंग होत असत त्यावेळी तराजू घेऊन पांडुरंग बसतो. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. स्वामीला सुद्धा त्यांच्या सारखं वागावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. देवाने काय सेवा नाही केली भक्ताची. सकळ भोगिता होय त्याचे. जे काही असेल सर्वस्व ते मागेल ते त्याला मिळू शकतं. हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जे अपेक्षा असेल, यम यम चिंतयते कामम तम तम प्राप्नोति निश्चितम. जी जी तुम्ही कामना कराल ते ते तुम्हाला मिळेल. फक्त त्याच्या चरणावरती तेवढा विश्वास असला पाहिजे. विठोबा रखुमाई तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. वैष्णव तो आहे ज्याने आपल्या चित्ताची निर्मलता केली, चित्त निर्मल केले आहे, चित्तातले दोष गेलेले आहेत. काय? ज्या श्री हरीचं भजन करतो, हरिर हरती पापानी दुष्ट चित्तै स्मृतैरपी. आपल्या अंतकरणाने भगवंताचं पवित्र मनाने हे चिंतन केल्यानंतर चित्त निर्मळ होते. पुष्कळ विषय आहे, वेळ संपलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे त्याचे तेथे. आपल्या हृदयालाच परमेश्वराचं मंदिर बनवायचं, आपल्या हृदयालाच गोकुळ बनवायचं.
अवश्यमेव परमात्मा तिथे येईल आणि तुमच्या हृदयाचा अंतकरणाचा तो विषय होईल। आणि ज्या दिवशी परमात्मा तुमच्या हृदयाचा विषय असेल त्या दिवशी तुम्ही सुद्धा परमात्माच असाल। काय चित्त तुम्हाला परमेश्वर बनवू शकते एवढं सामर्थ्य परमार्थात आहे, परमार्थाच्या साधनेमध्ये आहे। आणि म्हणून अभंगाचा सरळ अर्थ संपला, शेवटचे 2 शब्द विठ्ठल विठ्ठल। अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाचे प्रवक्ते आमचे हरिभक्त परायण गणेश महाराज भिवंडीकर महाराजांनी रोज तुम्हाला आता कथा सांगत आहेत। माझा हा सेवेचा 4था दिवस आहे, अजून 4 दिवस कथा आहे। लक्षात ठेवा, कथा श्रवण करा। आपल्या हिंदू धर्मासाठी हे साल, हे वर्ष परम सौभाग्याचं आहे। असं वर्ष 550 वर्षानंतर उदयाला आलं, कारण 550 वर्ष रामाने हयात असताना 14 वर्ष वनवास भोगला। तो वनवास लोक कैकेयीला शिव्या देतात, कैकेयीमुळे झालं, कैकेयीमुळे झालं। आणि 550 वर्ष रामलला आहे की नाही, 550 वर्षापासून रामलला एका मस्जिदीमध्ये एका छोट्याशा काही दिवसानंतर एका टँटमध्ये आले। तो टँट फाटल्यानंतर परमिशन घ्यावी लागायची गव्हर्नमेंटची, आणि गव्हर्नमेंटी अशा होत्या की रामाला न मानणारे ते पूर्ण चाळणी होऊन रुजीर्ण झालं तरी परमिशन द्यायचे नाही। कपडा नुसता, टँट म्हणजे कपड्याचा टँट होता प्रभूवर। 550 वर्षाच्या संघर्षाच्या नंतर रामललाची, भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा। अनेक साधू संतांना, 3500 संतांना VIP निमंत्रण होते, त्याच्यामध्ये माझाही नंबर होता। काय त्याचप्रमाणे आदरणीय संत श्री महिषानंदजी महाराज त्यांचाही नंबर होता, पण ते वेळेवरती बिमार पडल्यामुळे ते जाऊ शकले नाही। आमच्या जिल्ह्यातून फक्त 2 जणांचा नंबर होता, तुमच्या जिल्ह्यातूनही 2-3 जणांचा नंबर होता। तर तिथं गेल्यानंतर तो इतिहास जर आता सांगायला गेलं तर खूप वेळ लागेल, पण तुम्हाला 2-4 शब्दामध्ये मला एवढं सांगायचं, असा कार्यक्रम झाला न भूतो न भविष्यती। सर्व सकल संप्रदायाचे साधू संत एकत्रित आले, एक झाले, एका मुठीनं सर्वांच्या मुखामध्ये जय श्रीराम एकच शब्द होता। जी काही संप्रदाय असे ते रामाचं नाव सुद्धा घेत नाहीत, ते सुद्धा माझ्या शेजारीत बसले असे मुठे करून म्हणायचे जय श्रीराम। हे संपूर्ण राष्ट्राचं एकत्व अनुभवलं। ते समता, प्रेम, एकता सर्व गोष्टीचा अनुभव झाला। जवळजवळ 100 एकरामध्ये तीर्थपुरम म्हणून संतांची वस्ती तयार केली, टँट दिले होते, सर्व 3 पत्राचे टँट होते, आणि आतून असे पडदे लावले होते थंडीचा प्रकोप होऊ नये म्हणून। खाली त्या ठिकाणी हे बीज अंथरलेलं होतं, याच्यापेक्षा ते छान असतं, म्हणजे त्यात थंडीत येत नाही वरती। तर अशा गालीच्या टाईप होतं, ते अंथरलेलं होतं। संडास बाथरूम त्याच्यात, एका याच्यामध्ये 3 संत, 3 कॉट, गादी, पलंग, अंगावरचं सर्व। मी आश्रमावर निघालो, तिकडं मला घाम आलेला होता, म्हटलं किती थंडी वाजणार आहे, मी काहीच नाही नेलं बरोबर, मफलर सुद्धा नाही, टोपी नाही, काहीच नाही नेलं। तिथं गेल्यानंतर कळाली, मला अगोदर माहीतच होती तिकडं थंडी कशी असते, पण हलगर्जीपणा झाला थोडासा। तिथं गेल्यानंतर म्हणलं आपण स्वेटर विकत घेऊ, मौचे वगैरे विकत घेऊ, ती दुकानच बंद, सर्व अयोध्या बंद, 25 किलोमीटर पर्यंत सर्व बंद म्हणजे बंद। बाहेरच्यानं आत यायचं नाही, आतल्यानं बाहेर जायचं नाही, एवढी शिस्त। 8000 लोक होतो आम्ही, म्हणजे 3500 संत होते, 3500 सेलिब्रिटीज होते, आणि बाकीचे काही जे असतील ते। पण इतक्या 8000 सांभाळायला 10,000 पोलीस होते। किती होते? 8000 लोकांना सांभाळायला 10,000 पोलीस होते, लक्षात ठेवा। 25 किलोमीटर मध्ये नुसते पोलीस पेरलेले होते, कमांडो होते, सर्व होते, मंदिरावर कमांडो, मंदिरात आत कमांडो, सर्व। अशी शिस्त आणि असा कार्यक्रम माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच पाहिला नाही, आणि भविष्यातही पाहायला मिळणार नाही। त्याच्यापेक्षा मोठा पाहायला मिळेल काही होऊ शकतं, पण तसा कार्यक्रम नाही पाहायला मिळणार।
आहे की नाही? ज्या दिवशी प्रभू रामचंद्र प्रभूची काय झाली प्राणप्रतिष्ठा, इतकी सुंदर मूर्ती प्रत्यक्ष आपल्याला बोलेल, बाळ रूप आहे, नाव सुद्धा ठेवलं राम लला. लला म्हणजे तिकडची ती हिंदी